चष्मा लागल्यामुळे डोळ्यांची सतत होणारी जळजळ आणि डोकेदुखीने तुम्ही हैराण आहात का? अगदी लहान वयातच मुलांच्या डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा आल्यामुळे तुम्ही चिंतेत आहात? तर थांबा. आज मी तुम्हाला असा एक 100% नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे, ज्याच्या नियमित वापराने तुमची दृष्टी इतकी सुधारेल की हळूहळू चष्म्याची गरजच भासणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संगीता जाधव. तुम्हा सर्वांचं आजच्या या अत्यंत खास व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक अगदी नवीन, संपूर्णपणे असरदार आणि अत्यंत उपयुक्त असा घरगुती उपाय घेऊन आले आहे. पहा मित्रांनो, आजच्या काळात डोळ्यांना चष्मा लागणं इतकं सामान्य झालं आहे की लहान-मोठ्या प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने त्रस्त असलेले दिसतात. आता तर परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की अगदी लहान मुलांच्या चेहऱ्यावरही चष्मा पाहायला मिळतो आणि मोठ्यांमध्ये तर जवळजवळ प्रत्येक घरात असा एखादा व्यक्ती मिळतोच ज्याला चष्म्याशिवाय स्पष्ट दिसत नाही. विशेषतः ती मुले जी मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवतात किंवा अभ्यास करताना डोळ्यांवर सतत ताण देतात, त्यांच्या डोळ्यांना खूप लवकर चष्म्याचा नंबर लागतो आणि हळूहळू ते चष्म्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात. आता तुम्हीच विचार करा, एकदा डोळ्यांवर चष्मा लागला की तो काढता येतो का? काय डोळे पुन्हा पूर्वीसारखे निरोगी आणि मजबूत होऊ शकतात? याचं उत्तर आहे होय, हे अगदी शक्य आहे. काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करून आपण हळूहळू डोळ्यांचा कमकुवतपणा कमी करू शकतो आणि दृष्टी इतकी उत्तम बनवू शकतो की चष्मा काढण्याची गरजच भासणार नाही. यासाठी फक्त थोडा संयम आणि योग्य उपायाची गरज असते. आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे जो तुमच्या डोळ्यांसाठी एखाद्या जादू किंवा चमत्कारापेक्षा कमी नाही. काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास तुम्हाला स्वतःला तुमच्या डोळ्यांमध्ये सकारात्मक बदल जाणवेल. ज्या लोकांना डोळ्यांच्या कमकुवतपणामुळे वारंवार तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो किंवा डोळ्यांमध्ये जळजळ, थकवा आणि जडपणा जाणवतो किंवा डोळ्यांसमोर वारंवार अंधारी येते, त्यांच्यासाठी हा उपाय खूप लवकर आराम देणारा आहे. हळूहळू डोकेदुखी देखील कमी होईल आणि वेळेसोबत ती पूर्णपणे संपुष्टातही येऊ शकते. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उपायासाठी कोणत्याही महागड्या औषधांची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेची व डॉक्टरांच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. हा पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपाय आहे जो कोणीही आपल्या घरी सहजपणे करू शकतो. अनेकदा जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की चष्म्याशिवाय काहीही स्पष्ट दिसत नाही, तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. विशेषतः लहान आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना जेव्हा चष्मा लागतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास दुखावला जातो आणि ते सर्वांसमोर संकोच करू लागतात. याच कारणामुळे मी ठरवले की एक असा चमत्कारी घरगुती उपाय तयार करावा ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी नैसर्गिकरित्या इतकी मजबूत होईल की चष्मा हळूहळू दूर होईल. आज मी तोच उपाय तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत डोळे पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत चष्मा काढून ठेवणं अजिबात योग्य नाही. हा उपाय चष्म्यासह चालू ठेवा, तरच तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळेल. चला तर मग वेळ न दवडता या मौल्यवान आणि उपयुक्त उपायाची सुरुवात करूया. आता आपण त्या चमत्कारी घरगुती उपायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी नैसर्गिकरित्या वाढवता येऊ शकते. 1. पेरूची पाने. या उपायातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पेरूचे पान. होय, तोच पेरू जो तुम्ही अतिशय आवडीने खाता, त्याच पेरूच्या पानांमध्ये इतकी मजबूत औषधी शक्ती असते की ती डोळ्यांची दृष्टी तेज करण्यास विशेष मदत करते. पेरूच्या पानांमध्ये जीवनसत्व अ भरपूर प्रमाणात असते आणि तुम्हाला माहीतच आहे की जीवनसत्व अ डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आणि घरबसल्या डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर पेरूचे पान तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. सर्वात आधी तुम्ही काही ताजी आणि कोवळी पेरूची पाने तोडून आणा. पाने फिक्कट हिरव्या रंगाची असावीत आणि त्यावर कोणत्याही प्रकारची धूळ, माती किंवा कीड लागलेली नसावी याचा प्रयत्न करा. त्यानंतर एका स्वच्छ भांड्यात थोडे शुद्ध पाणी घेऊन ती पाने स्वच्छ धुवून घ्या. जेव्हा ती पूर्णपणे स्वच्छ होतील तेव्हा त्यांचे छोटे छोटे तुकडे करून एका वेगळ्या प्लेटमध्ये ठेवा. 2. बडीशेप. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे बडीशेप. प्रत्येक घरात सहज मिळणारी बडीशेप डोळ्यांसाठी एका उत्तम साथीदारासारखं काम करते. ती केवळ डोळ्यांची दृष्टीच वाढवत नाही तर डोळ्यांचा थकवा, कोरडेपणा आणि डोळ्यात हलक्या वेदना राहण्याची समस्याही बऱ्याच अंशी कमी करते. जर रात्रीच्या वेळी गोष्टी अस्पष्ट दिसत असतील किंवा मोबाईल पाहिल्यावर डोळे जड वाटत असतील तर बडीशेप खूप जलद आराम देते.
तुम्हाला साधारण 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि ती हलकीशी कुस्करून पेरूच्या पानांच्या प्लेटमध्ये टाकायची आहे. 3. कढीपत्ता. आता या उपायात तिसरी गोष्ट जी आपण मिसळणार आहोत ती म्हणजे कढीपत्ता, ज्याला गोड लिंब देखील म्हटले जाते. हा डोळ्यांसाठी फायदेशीर मानला जातो कारण यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत करतात. जर तुम्हाला ताजा कढीपत्ता मिळाला तर त्याचाच वापर करा, नाहीतर वाळलेली पावडरही वापरता येऊ शकते. कढीपत्ता स्वच्छ धुवून आणि त्याचे छोटे तुकडे करून मिश्रणात मिळवा. 4. गाजर. आता येते या उपायातील सर्वात ताकदवान सामग्री म्हणजे गाजर. गाजराला डोळ्यांसाठी अत्यंत पौष्टिक आहार मानले जाते, कारण यामध्ये जीवनसत्व अ मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांच्या पेशींची दुरुस्ती करते आणि दृष्टी तीक्ष्ण करते. गाजर स्वच्छ धुवून त्याची साले काढा आणि छोटे तुकडे करून मिश्रणात टाका. 5. काकडी. पुढचा घटक आहे काकडी. काकडी हे डोळ्यांना नैसर्गिक थंडावा देणारा घटक आहे. जेव्हा खूप वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे डोळे लाल होतात किंवा दुखू लागतात, तेव्हा काकडी त्वरित आराम देते. काकडी स्वच्छ धुवून घ्या, हवं तर सालीसकटच वापरा आणि किसून ती देखील या मिश्रणात मिसळा. टोमॅटो. आणि आता या उपायात समाविष्ट केली जाणारी पुढची गोष्ट म्हणजे टोमॅटो. लक्षात ठेवा की टोमॅटो पूर्णपणे लाल आणि चांगला पिकलेला असावा. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट घटक असतो, जो डोळ्यांचा कमकुवतपणा, अस्पष्टता आणि कमी दृष्टीची समस्या सुधारण्यास मदत करतो. टोमॅटो चांगला धुवून, किसून मिश्रणात मिसळा. तुम्ही तो सालीसकट वापरू शकता, कारण त्याच्या सालातही अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. ज्यूस बनवण्याची कृती. आता जी काकडी आणि टोमॅटो आपण आधीच किसून तयार ठेवले होते, ते अत्यंत काळजीपूर्वक एका स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यात टाका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की भांड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जुना वास किंवा ओलावा अजिबात नसावा, नाहीतर या रसाची मूळ चव बिघडू शकते. आता यामध्ये साधारण अर्धा कप स्वच्छ आणि थंड पाणी घालायचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जर पाणी जास्त झाले तर हे आरोग्यदायी पेय खूप पातळ होईल आणि त्याचा प्रभावही कमी होईल. म्हणूनच अर्धा कप पाणी अगदी योग्य मानले जाते, जेणेकरून त्याची चव आणि पोषण दोन्ही योग्य प्रकारे टिकून राहतील. आता मिक्सरचे झाकण नीट बंद करून मिक्सर चालू करा, पण मिक्सर सलग वेगाने चालवायचा नाहीये. थोडा वेळ चालू करा, मग थांबवा आणि पुन्हा चालू करा. असे केल्याने काकडी आणि टोमॅटोची हळूहळू एकदम मऊ पेस्ट बनेल आणि त्यातील सर्व पोषक घटक सुरक्षित राहतील. जेव्हा हे दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स होऊन पूर्णपणे मऊ होतील, तेव्हा गाजर टाकण्याची वेळ येते. गाजराचे आपण आधीच छोटे तुकडे करून ठेवले होते, ते वाटायला अधिक सोपे जावे यासाठी तुम्ही किसलेले गाजरही वापरू शकता. आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका आणि मिक्सर पुन्हा थोडा थोडा चालवा आणि मध्येच थांबवा. असे केल्याने काकडी, टोमॅटो आणि गाजर हे तिन्ही मिळून एक घट्ट, चविष्ट आणि पोषक तत्वांनी समृद्ध असे मिश्रण तयार करतील, जे पाहताच तुम्हाला ताजेतवाने वाटेल. जेव्हा हे घट्ट मिश्रण पूर्णपणे तयार होईल, तेव्हा एक स्वच्छ आणि बारीक जाळीची गाळणी घ्या आणि एक खोल वाडगा घ्या. गाळणी वाडग्यावर ठेवा आणि आता हे तयार मिश्रण हळूहळू गाळणीत ओतायला सुरुवात करा. यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने हलक्या हातांनी गोल फिरवत ते गाळून घ्या. लक्षात ठेवा, याला जास्त जोराने दाबण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे घट्ट गरही रसासोबत खाली जातो आणि पिताना पोत चांगला लागत नाही. आता जो गाळणीत गर उरतो तो अजिबात फेकून देऊ नका. त्यातही बऱ्याच प्रमाणात पोषक घटक असतात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात थोडं पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवू शकता आणि पुन्हा गाळून घेऊ शकता. यामुळे कोणत्याही प्रकारच्या पोषणाची नासाडी होणार नाही. आता जो ताजातवाना आणि आरोग्यदायी रस गाळून तयार झाला आहे, तो एका स्वच्छ आणि पारदर्शक ग्लासामध्ये होता. जर हवामान उष्ण असेल किंवा तुम्हाला थंड प्यायला आवडत असेल, तर तुम्ही यात 1 किंवा 2 बर्फाचे तुकडे टाकू शकता. यामुळे केवळ थंडावाच मिळणार नाही, तर त्याची चव आणखीनच छान लागेल. गुलाबाच्या पाकळ्या. आता या रसाचा सुगंध आणि चव अधिक अप्रतिम बनवण्यासाठी यात ताजे गुलाबाचे फूल टाकायचे आहे. गुलाबाचा सुगंध इतका सुरेख असतो की तो कोणत्याही पेयाचा संपूर्ण अनुभव बदलून टाकतो. तुम्ही 2 किंवा 3 गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या हलक्या हाताने कुस्करा, जेणेकरून त्यांचा नैसर्गिक रस बाहेर येईल. मग त्या या पेयामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा. त्यानंतर रस हलकासा ढवळा, जेणेकरून गुलाबाचा सुगंध, रंग आणि चव त्यात पूर्णपणे मिसळून जाईल.
आता हे खास आरोग्यदायी पेय पिण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हे पेय चवीला जितके उत्कृष्ट आहे तितकाच त्याचा प्रभावही जबरदस्त आहे. हे सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वात चांगले मानले जाते, कारण त्यावेळी शरीर कोणत्याही पोषक तत्वाला अतिशय वेगाने शोषून घेते आणि त्याचा सकारात्मक परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर लवकर दिसू लागतो. आता प्रश्न येतो की हा रस किती काळ प्यावा? तर मित्रांनो, याचं उत्तर खूप सोपं आहे. तुम्ही हा रोज घेऊ शकता. याचे शरीरावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत. उलट जितका जास्त काळ तुम्ही याचे सलग सेवन कराल तितकाच जास्त फायदा तुम्हाला दिसून येईल. एका व्यक्तीसाठी दररोज सुमारे 30 ते 40 मिलीलिटर प्रमाण अगदी योग्य मानले जाते. म्हणूनच आजपासूनच या आरोग्यदायी पेयाचा तुमच्या रोजच्या दिनचर्येत समावेश करा. हा नैसर्गिक उपाय केवळ दृष्टीत सुधारत नाही, तर संपूर्ण शरीराला थंडावा, ऊर्जा आणि ताकद देतो. यातील जीवनसत्वे आणि खनिजे डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत बनवतात, स्क्रीन पाहण्यामुळे होणारी जळजळ कमी करतात आणि डोळे कोरडे पडणे आणि डोळ्यातून पाणी येण्यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. मी डॉक्टर संगीता जाधव लवकरच भेटेन अशाच एका नवीन, अत्यंत उपयुक्त आणि आरोग्याशी संबंधित माहितीसह, जी तुमचे जीवन अधिक आरोग्यदायी आणि आनंदी बनवण्यास नक्कीच मदत करेल. स्वतःची चांगली काळजी घ्या आणि नेहमी हसत रहा.